भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान पुन्हा एकदा आता क्रिकेटच्या मैदानामध्ये समोर येणार आहे। दुबईमध्ये आज भारत पाकिस्तान मॅच ही रंगणार आहे आणि त्याचा उत्साह जो आहे तो रत्नागिरीमध्ये देखील पाहायला मिळतो। रत्नागिरीतल्या टर्फ मैदानावरती आहोत आणि याच टर्फ मैदानावरती आपण या क्रिकेट रसिकांमध्ये उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो। कोकणातले खास वैशिष्ट्य जे आहेत ते कोणतेही काम करताना देवाला जे आहे ते साकडं घातलं जातं। याच पद्धतीनं साकडं जे आहे ते कोकणातील क्रिकेट रसिक जे आहेत ते आपलं सुनील बेंडकले हे जे आपला गाराण्यामधून मांडणार आहेत। सुनील, आज क्रिकेट ची मॅच आहे, भारत पाकिस्तान प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळतोय। काय नेमकं सांगशील, कशा पद्धतीनं आपल्या कोकणी भाषेतून ज्या संगमेश्वरी बोलीतून तो गाराणा घालशील? कसं आहे, आमच्याकडे खैलं पण काम कार्य झालं की आधीपर्यंत आम्ही देवाला सांगतो, मग देव सगळं व्यवस्थित पार पडून घेतो। त्याच्यामुळे आज आशिया कप मध्ये पहिल्यांदा सिंदूर ऑपरेशन नंतर पाकिस्तान सामने येत आहे, त्याच्यामुळे त्याला जिरवण्यासाठी आज देवाची साथ पण आम्ही घेणार आहोत, देवाला पण साकडं घालणार आहोत या ठिकाणी। म्हणजे कसं आहे, व्यवस्थित सगळं देव पण बघून घेईल, बरोबर की नाही? त्याला घालानं घालूया हा ना रे बाय माझी आईशी महाकाली महा सरस्वती रूपाच्या बरामदेव महाराजा वतन तुझी वाणी तुझी गाव तुझा राव तुझा ढाव तुझा 18 अधिकार तुझे। वया भारताची टीम आज दुबई मध्ये खेळायला गेली आहे महाराजा। आशिया कप मध्ये पाकिस्तान बरोबर त्यांचा सामना होणार आहे महाराजा। जसा ऑपरेशन सिंदूर मध्ये सगळ्या जवानांनी त्यांचा सुकडा साफ केली, तसा हा क्रिकेटच्या मैदानावर पण सगळे क्रिकेटपटू आमचे त्यांचा सुकडा साफ करून देत महाराजा। सगळ्या हया आमच्या क्रिकेटपटूंच्या पाठीशी उभा राहा महाराजा आणि हा आशिया कप घेणंच आमची टीम भारतात येऊ दे महाराजा। होय देवा महाराजा। अरे जिरवत रे जिरवत, पाकिस्तानची जिरवत आणि आमची भारताची टीम आशिया कप भारतात घेऊन येऊ दे मिरवत रे। आज कोकणी पद्धतीनं गाराणं इथं झालेलं आहे, मात्र इतर क्रिकेट प्रेमींच्या मनामध्ये नेमकं काय आहे, कोणता बॉलर चालेल, कोणता बॅट्समन आज चांगली फलंदाजी करेल, काय नेमकं सांगशील? आज काय नेमका क्रिकेट जे खेळाडू आहेत भारताचे त्यांच्याकडनं काय नेमकी अपेक्षा असेल? आपल्याला आज बुमराची गोळीबारी बघायला मिळणार आहे। जशी जवानांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये केलं, तशी बुमरा आणि आपले फास्ट बॉलर्स हे गोळीबारी करून समोरच्या बॅट्समनला, पाकिस्तानी बॅट्समनना विकेट घेणार आहेत आणि आउट करणार आहेत। नक्कीच पाकिस्तानी विकेट जे स्पर्धक आहेत त्यांना आउट करतील। मला सांग, या क्रिकेट मॅच दरम्यान मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली या भाजपवरती असेल, या सामन्यादरम्यान काय नेमकं सांगशील? शेवटी हा गेम आहे, म्हणजे जर तुम्ही प्रत्येक स्पोर्ट्स वेगवेगळं करणार असाल तर मग प्रत्येक स्पोर्ट्सच्या बाबतीत असं केलं पाहिजे, नुसतं की क्रिकेटच्याच बाबतीत असं करता कामा नये। मग तुम्ही फुटबॉल मॅचेस असतील, हॉकीच्या मॅचेस असतील, सगळ्या मॅचेस, मग तुम्ही कलाकारांना पण बंदी घाला। एकाच ठिकाणी फक्त क्रिकेट मॅचेस खेळू नये असं का? सगळंच बंद करा, पाकिस्तान बरोबर पूर्ण व्यवहारच बंद करून टाका ना। तर त्या गोष्टी कदाचित पॉसिबल नसतील, कारण इंटरनॅशनल लेवलला काही गोष्टी वेगळ्या असतात, शेड्यूल आधीपासून ठरलेली असतात। ती शेड्यूल कॅन्सल करायचं असतं तर बीसीसीआयने आधीच निर्णय घ्यायला होता। आता जर शेड्यूल ठरलंय, सगळे तिकीट्स बुक झालेत, सगळे स्टेडियम बुक झाले, तर मग आता होऊ द्या मॅच, कळेल पाकिस्तानला पण त्याची जागा कळेल, आपली लायकी काय आहे पाकिस्तानला कळेल, इंडियन टीम त्यांची लायकीच दाखवून देईल ना पाकिस्तानची काय आहे ती। कशा पद्धतीने तुम्ही भारतीय टीमला शुभेच्छा द्याल? भारतीय टीमला कायमच शुभेच्छा आहेत। भारतीय संघातल्या खेळाडूंच्या मनात काश्मीरचा मुद्दा धगधग नक्की असणार, त्यामुळे ते सगळं राग आज टीमवर, पाकिस्तानच्या टीमवर काढतील, याच्यात कोणतीही शंका नाही। त्यामुळे आमच्या सर्वांतर्फे इंडियाच्या टीमला भरपूर शुभेच्छा आणि प्रचंड मोठा विजय मिळवून ते आशिया कप पूर्ण भारतात घेऊन येतील, याच्यात कोणतीही शंका नाही। नक्कीच रत्नागिरीतल्या क्रिकेट रसिकांकडून जे आहेत ते या भारतीय टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि हा कप आपल्या भारतात येईल। त्याचबरोबर इथला विशेष गाराणं जे आहे ते कोकणातल्या देवाला इथल्या क्रिकेट रसिकांनी घातलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।